नाही, सर्वप्रथम मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हापासून महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हापासून इथल्या नागरी समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. अगदी रस्त्यांवरचे खड्डे जे कधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत फारसे दिसले नाही, तर मला वाटतं जेवढी उंची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असतील तेवढे मोठे 5-5 फुटाचे खड्डे सुद्धा आता शहर अंतर्गत रस्त्यावर दिसायला लागले. एक वेळ त्या सायन पनवेल हायवे PWD कडे आहे, ते आम्ही मान्य करतोय, पण आज महानगरपालिकेचं 4-4.5 हजारच्या कोटीचं बजेट आहे आणि एवढं रस्त्यांवरती खर्च होऊन सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्यांवरती खड्डे आहेत, वॉटर गटर मीटरचे प्रश्न सुटले नाहीयेत. इथे घणसोलीमध्ये एक मोठा नाला आहे, त्याची अजून सफाई झालेली नाही. आमच्या भगिनीने आताच सांगितलं की मार्केटचा खूप मोठा विषय इकडे आहे. तर असे विविध विषय घेऊन आमचे संपूर्ण नवी मुंबईत वॉर्ड ऑफिसर मोर्चे सुरू आहे. हा 3रा ते 4था मोर्चा जो घणसोलीवर आमचा चालू आहे, जो नेरुळला झालाय, बेलापूरला झालाय. पुढच्या काही दिवसांमध्ये वाशी असेल, तुर्भा असेल, ऐरोली दिघा असेल, इथे सुद्धा असे मोर्चे काढणार आहोत. या मोर्चांमध्ये 5-50 प्रश्नांचं निवेदन आम्ही देतोय. वॉर्ड ऑफिसर यांना विनंती आहे की लवकरच हे प्रश्न सुटावेत, अन्यथा आज जो मोर्चा आम्ही बाहेर काढलेला आहे तो कदाचित महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा घुसायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.